तर राम राम मंडळीनो, मी रुदाली स्वागत करते तुमचा आजच्या व्हिडिओ। तर आज मी इले माझ्या बागेत आणि तुम्ही माझ्या मागे बघशालच कशा काजी लागलेत आमच्या काजूच्या झाडा का। तर ही जगातली सगळ्यात महाग भाजी आणि ती फक्त आमच्या कोकणकरांच्या ताटात असता आणि ती पण सीझन का, ती पण फुकटात। तर हे बघशाल तुम्ही कशी आमचे काजी लागलेत, तयार झालेत, सीझनचे पहिले काजी आहेत आणि मी आता काढणार आहे भाजीसाठी। तर चला काढूयात। तर मंडळीनो, तुमका तर माहितीच असा आपल्या कोकणाची शान म्हणून हापूस आंब्याक जितका ओळखतात ना, तितकाच काजू या पिकाक देखील ओळखला जाता। पण मंडळींनो, तुमका ही गोष्ट माहिती आहे काय? आपल्या कोकणाचं शान असणारो काजू ह्यो मूळचो आपल्या कोकणातलो नाहीच, तर त्याचं मूळ स्थान म्हणजेच ओरिजिन ता हा ब्राझीलमध्ये, दक्षिण अमेरिकेत। मग ह्यो काजू तेव्हाच्या काळात एवढ्या 7 समुद्रापार चलत चलत इलो तरी कसो, प्रश्न तर पडलाच असतात। तर मंडळीनो, या काजूच्या पिकाक पहिल्यांदा भारतात पोर्तुगीजांनी आणल्यानी 16व्या शतकात आणि त्याचा मेन कारण होता जमिनीची धूप थांबवणे। पण नंतर त्यांका काजूचा आर्थिक आणि व्यापारी महत्त्व कळला आणि त्याच्यामुळे काजूची लागवड मोठ्या प्रमाणात झाली। मरईना कारण काही का असना, पण ह्योच काजू आपल्या कोकणवासियांसाठी एक वरदान ठरलो आणि लोकांनी जागोजागी काजूचे बागे केल्यानी आणि पैसे कमवल्यानी असे काजी लागले ना की माझो जीव रवत नाही। कधी गावात येते आणि काजीची भाजी खाते असं होता। हे मस्त एका घडाक लागले बघा, 3-4 काजी। तर हे काढते आता मी। चांगले तयार झालेत बघा। याचा बोंडू आहे ना, त्याच्यावरनं कळता की तयार झालेत की नाही। हे जरा थोडासा जाड झालेलं असतं आणि हे ताट असतं तसे। कसलाय बघ, मी आमच्या बागेत जांभी काढत होते, म्हणजे जे का आपण काजी म्हणतो, तर आमच्याकडे रत्नागिरी पट्ट्यात ते का आम्ही जांभी म्हणतो। तर जांभी काढता काढता भाजीचे काढे होते, तर माका हे खाली ना बघा, ह्या पिकलेला बोंडू दिसला, मोठा झाला, याकच झालेला पहिला या सीझनचा। एवढा मोठा बघा आणि मस्त बी लागले ठसठशीत त्याच्या, दिसला काय? तर हे का कोण ना कोण काढून खातीलच, म्हणजे माकड बिकड येतील, केंडली येतात आमच्याकडे आणि ती काढून खातात। त्याच्या आधी मी काढते आणि मी खाते त्याला, मला नशीब एका म्हणतात, नशीब इले आणि मला पिकलेला बोंडूक भेटला। हे बघा, एवढे माका काजी भेटलेत आज। मस्त पार्टी आहे, काजूची भाजी मला माल। पण बघितलास किती माका काजी भेटलेत भाजीचे आज, तर माझी पार्टी आहे मस्तपैकी, मालामाल झाले आज। मस्त माका काजूची भाजी रगडवून भेटतात, तर जाऊन आता करणार आणि खाणार आहे मस्तपैकी। तुम्ही पण करा आणि भाजी खावा काजूची, आणि जेव्हा माझ्यासोबत काजूची भाजी खावा। तर मंडळीनो, हेच छत काजी आणि मी आता करणार आहे जगातली सगळ्यात महागडी भाजी, ती पण ताजी ताजी, ती पण फुकटात। तर मंडळीनो, सिंपल आहे। तुमका पण जर ही भाजी फुकटात खायची असत ना, तर पहिल्या आधी तुमका कोकणात जन्माक येऊक लागत। तर मंडळीनो, ह्याची प्रोसिजर कशी करूची आहे ना, ती तुमका मी सगळी दाखवणार आहे ह्या व्हिडिओत। भाजी आहे आणि एकावरती हा बोंडूगा आहे, कोवळा तयार नाही झाला, तर ह्याने आता काढून टाकणार आहे। हे सगळे असे बोंडापासून आता काजी वेगळे करणार। तयार म्हणजे ही ही काजी आधी पूर्ण तयार झालेली असतात। ताट केल्यावर दाबल्यावर तुमका अशी टणक लागत, या बोंडू असं तयार आहे, म्हणजे ही काजी आहे ना, ही तयार झालेली आहे आणि आतलं गर चांगलं ठसठशीत आहे। तर अशा प्रकारे मी वेगळे केलंय। तर मंडळीनं, सीझनची पहिली भाजी आहे आणि माझ्या मते या पृथ्वी तलावाचं सगळ्यात भाग्यवान मी आहे। तर माका काजूची भाजी ती पण फुकटात खाऊक भेटता, फक्त आणि फक्त याकच कारण मी कोकणात जन्मलोय। आता काय करायचं, अशी कोयती घ्यायची आणि याची पायात पकडायचं आणि सगळ्यात पहिला हातात तेल लावून घ्यायचा, लावले असावा। कारण काजीची भाजी जितकी तुमका भारी लागतं ना खाऊ, कारण जेवढी महागडी असतं ना, त्याचं कारण काय माहिती आहे काय? या काजीच्या ह्याच्यात ना सालीत चीक असतं, चीक, त्याच्यामुळे तुमचे हात असे साधारण कुसतात, म्हणजे हाताची साला जातात, त्याच्यामुळे ही भाजी महाग असता। आणि शिवाय खूप कमी उत्पन्न असल्यामुळे असणारच महाग आणि खाऊ भारी लागतं। तर असे पिशवे घालून घ्यायचे हातात असे, नाही तर पाडण्यात तरी चालत पाटण्याचा। मी घातलं, एका हातातच घालते आणि अशी घ्यायची आणि या साईडनी असं एका कापायचा कोयत्या ठेवून, अशी याची 2 भेक्सा करायची बघा, अशी 2 भेक्सा बाहेर येतात।
जेवढी सोपी वाटेल ना तेवढी सोपी नाही ही भाजी करूची. कठीण आहे, सगळ्यात कठीण कापूचा. कोयतेचा जरा पिवळा लागतं, रिॲक्शन होतं त्या डिकाच कोयतेच्या जंगाबरोबर, त्यामुळे पिवळा कलर येतो. तर हे बघा असे कापून घ्यायचे काजी आणि हे आता काढूचे. आपले घर कसं काढूचं दाखवते मी. पॉज कर. तर मंडळीनं अशा प्रकारे मी कट करून घेतले काजू आहे आणि आता मी यातलं गर काढणार आहे. तर कोयतेच्या एका टोकानं असं काढायचं अलगद. दिसलं? तर मंडळीनो या डिंकामध्ये कोणतो घटक असतो तर माहिती आहे का तुमका? तर तो घटक हा ॲनाकार्डिक ॲसिड. त्याच्यामुळे जो चीक येतं ना काजूच्या सालीत ना, तुमचे हात कुजतात, जळजळ करतात किंवा फोड येतात. काही काही जणांना वेगवेगळी ॲलर्जी होतात. तर त्याच्यामुळे ही काळजी सगळी घ्यायची. हातात हँड ग्लोव्ज घालायची किंवा पिशवी लावायची किंवा तेल लावायचा आणि नीट काळजीपूर्वक गर काढायचा. अशा पद्धतीने आपले बिये सोलून झालेले आहेत. गर काढला भाजूक बघा असे, आणि एवढे बिये दिसत होते मरणाचे आणि झाले गर एवढेच. तर मंडळीनो मी तुमका ना एक फुकटात बिना पैशाचं एक सल्लो देते. तर काय करायचा, हे बियेत ना मस्तपैकी उकळत्या पाण्यात टाकायचे, 15 ते 20 मिनिटं ठेवायचे आणि त्या पाणी गाळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर एका सुक्या कपड्यात टाकून त्याला चोळून घ्यायचा. हे ना काय होतं, ह्याची सालात ना नीट निघतात बघा अशी, ठीक आहे, आणि गर सेपरेट होतात आणि शिवाय चीक लागत नाही, चीक निघून जाता पाण्याबरोबर गरम, ठीक आहे. म्हणजे तुमचे हात कुजण्यापासून वाचतात. तर मंडळीनं गर वगैरे काढून झाल्यानंतर चांगले पुसून घेतले आणि मस्त फोडणीची तयारी केली. तर कढईमध्ये तेल टाकले. तेलामध्ये जिरा, मोहरी, टोमॅटो, कांदो, लसूण, मिरची, त्याच्यानंतर हळद, गरम मसाला आणि तिखट असं टाकून मस्तपैकी झमझमीत चमचमीत कडकडीत अशी फोडणी झाली बघा माझी. कशी दिसता की नाही, बघूनच खाऊसारखी वाटत भाजी तुमका. तसा चेडवाक बऱ्यापैकी जमता जेव्हा, नाही असं नाही, स्वतः काढताना बाद झाला. त्याच्यानंतर मस्तपैकी असे गर टाकून घेतले, चांगले ढवळून घेतले आणि सोबत ना एक बटाटो पण टाकले होते, कारण गर कमी होते आणि सगळ्या घरातल्यांका भाजी पुरवूची होती, त्याच्यामुळे हो जुगार. हाय आपली काजूची भाजी मस्तपैकी रेडी झाली आहे. येवा जेव का. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल लाईक, शेअर आणि कमेंट करत विसरू नका. तोपर्यंत राम राम, भेटूया पुढच्या भागात.